हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील तहसील कार्यालयाच्या नव्यानं सुरू असलेल्या इमारत बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नुकत्याच उभारण्यात आलेल्या या इमारतीवरील पीयूपी प्लास्टर अचानक कोसळण्याची घटना समोर आली असून यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इमारतीचं काम अद्याप पूर्णत्वाच्या टप्प्यात असतानाच भिंतींवरील प्लास्टरचा मोठा भाग खाली पडला। ही घटना घडली तेव्हा परिसरात नागरिकांची वर्दळ होती। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अपघात टळल्याची भावना व्यक्त केली जाते। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत बांधकामाच्या दर्जावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नवीन इमारत असूनही अशा प्रकारे प्लास्टर कोसळणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। यामध्ये संबंधित ठेकेदार व देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येतो, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे। सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या शासकीय इमारतींच्या कामात उच्च दर्जाचं साहित्य वापरणं अपेक्षित असताना अशा घटना घडत असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान संबंधित विभागाकडून या घटनेची दखल घेऊन तांत्रिक तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर काटेकोर देखरेख ठेवण्यासाठी गरज व्यक्त होत आहे। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संदीप काळबांडे, उपसंपादक, हिंगोली।